तर आज आपण गव्हाचं पीठ, हिरवी मिरची आणि शेंगदाण्यापासून झणझणीत असा मोजक्याच साहित्यात तयार होणारा पदार्थ पाहणार आहोत की जो तुम्ही नाश्ता, टिफिन किंवा कडकडून भूक लागली असेल तर पटकन बनवू शकता। तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत। ते आता चांगले असे भाजून घ्यायचे आहेत। तर आता हे भाजून झालेले आहेत, आपण साईडला काढून ठेवूयात। त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत, 8 ते 9 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। आता हे देखील छान असं भाजून घ्यायचं आहे। चांगलं असं भाजत आलं की त्यानंतर त्यामध्ये चमचाभर तेल घालायचं आहे आणि चांगलं डाग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। तर आता इथे हे भाजून झालेलं आहे, हे आता थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। आता नेक्स्ट स्टेपमध्ये येथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचाभर तेल आणि आता थोडं थोडं पाणी घालत हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे। आता ही कणिक चांगली अशी मळून झालेली आहे। हे 10 मिनिटं आपण हे तसंच ठेवून देऊयात। तोपर्यंत आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मिरची, शेंगदाणे आणि लसूण भाजून घेतलेलं होतं ते यामध्ये मिश्रण घालायचं आहे। थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे आपण बारीक असं वाटून घेणार आहोत। तर इथे बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता नेक्स्ट स्टेपमध्ये इथे एक कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि जसे आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। आता हे लाटून झालेलं आहे। त्यानंतर त्यावर थोडंसं तूप किंवा तेल पसरवून घ्यायचं। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आता तेल लावल्यानंतर त्यावर थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि त्यानंतर जो आपण ठेचा बनवलेला होता हिरव्या मिरचीचा तो यावर पसरून द्यायचा आहे। येथे मी साधारणतः एक अर्धा चमचाच वापरलेला आहे कारण मिरच्या थोड्या तिखट होत्या। आता सगळीकडे एकसारखं पसरून झालं की जसं आपण लहानपणी कागदाचा पंखा करायचो त्या पद्धतीने पारी उचलून एकावर एक ठेवत जायचे आहेत। ह्या घड्या एकसारख्या अशा आल्या पाहिजेत। थोडंसं हलक्या हाताने प्रेस करत या घड्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर आता ह्या अशा पद्धतीने सगळ्या घड्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत। थोडंसं हलकं प्रेस करायचं आहे। आता हे आतल्या दिशेने अशा पद्धतीने गोलाकार करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असे लेयर्स आलेले आहेत। आता पिठाचा हात लावत हे आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसर असा हा पराठा ठेवायचा आहे आणि साईडने म्हणजे कडेने लाटत हलक्या हाताने लाटत यायचं आहे। तर इथे आपला पराठा हा लाटून झालेला आहे। आता नेक्स्ट स्टेपमध्ये तवा देखील छान गरम झालेला आहे। आता हा जो लच्छा पराठा आहे तो आपण दोन्ही साईडने मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। अगदी फटाफट तयार होतो। हा ठेचा तुम्ही आधी सुद्धा बनवून ठेवू शकता आणि ऐनवेळी पटकन हा पदार्थ तुम्ही बनवू शकता। हा ठेचा बाहेर 4 ते 5 दिवस आणि फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस आरामात टिकतो। आता थोडं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि दोन्ही साईडने छान असा हा लच्छा पराठा भाजून घ्यायचा आहे। मस्त असा सुगंध पसरलेला आहे, दिसायलाच नाही तर खायला सुद्धा मस्त लागतो। अगदी कडकडून भूक लागली असेल आणि पटकन काहीतरी बनवायचं असेल तर अगदी मोजक्याच साहित्यात तयार होणारा हा पदार्थ आहे। तर आता बघता आपला हा पराठा देखील छान असा खरपूस भाजून तयार झालेला आहे।
तुम्ही पाहू शकता सुंदर कलर आलेला आहे। आता अशा पद्धतीने आपण बाकीचे पराठे सुद्धा लाटून घेऊयात। अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची, त्यावर थोडंसं तूप किंवा तेल पसरवायचं, थोडं पीठ पसरवायचं, त्यानंतर ठेचा पसरवायचा आणि अशा पद्धतीने घडी घालत यायचं। कडा थोड्या हलक्या हाताने प्रेस करायचे आहेत आणि आता आतल्या दिशेने अशा पद्धतीने गोलाकार फिरवत घ्यायचं, पिठाचा हात लावत लावत। आता हा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे, साईडनेच लाटत घ्यायचा। थोडासा जाडसर असा हा पराठा आपला तयार झालेला आहे। हा देखील आपण अशाच पद्धतीने खरपूस असा भाजून घेणार आहोत। काहीसा खस्ता, काहीसा खुसखुशीत असा हा पदार्थ लागतो। काही तर फटाफट बनवायचं असेल, काहीतरी झणझणीत खायचं असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता। अगदी मोजक्या साहित्यात, हातच्या साहित्यात हा तयार होतो। तर आता आपला हा दुसरा पराठा देखील मस्त खरपूस असा भाजून तयार झालेला आहे। तर इथे आपला मोजक्या साहित्यात, हातच्याच साहित्यात तयार होणारा झणझणीत असा ठेच्याचा लच्छा पराठा तयार झालेला आहे। नाश्ता असो, टिफिन असो किंवा कडकडून अशी भूक लागलेली असो, अगदी फटाफट तयार होणारा पदार्थ आहे। नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। पुन्हा भेटूया अशा झणझणीत आणि नवनवीन